याआधी आपण कोकणातील वेतोबा देवाची माहिती घेतली. आज आपण कोकणातील आणखी एका जागृत देवाची माहिती घेणार आहोत. ही देवता आहे सातेरी देवी. वारुळात वास करणाऱ्या सातेरी देवीचीही कोकणात अनेक मंदिरं आहेत. सातेरी म्हणजे वारुळ, म्हणून जिथे जिथे सातेरी देवीची मंदिरं आहेत तिथे तुम्हाला वारुळ पाहायलाच मिळणार. विशेषतः सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी सातेरी देवीची मंदिरं पाहायला मिळतात. या मंदिरातील वारुळांची उंची कमी जास्त असली तरी देखील त्यांची एक खासियत आहे. ही वारुळं आधी तयार झाली आहेत आणि मग त्याभोवती मंदिरं बांधली गेली आहेत. सातेरी देवीची कथा म्हणाल तर वेगवेगळ्या गावांमध्ये ती वेगवेगळी आहे. नागरूपात असणाऱ्या या नागकन्येनं लोकांना दृष्टांत दिल्यानंतरच ही मंदिरं अस्तित्वात आली आहेत. नवसाला पावणाऱ्या या सातेरी देवीलाही कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्याआधी मान दिला जातो. तिची ओटी भरली जाते, तिच्यापुढे गाऱ्हाणं घातलं जातं. इतकंच काय तर संतान प्राप्तीसाठी तिच्याकडे नवस केला जातो. तिच्याकडे केलेला नवस हा कधीही वाया जात नाही अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. ही सातेरी देवी रेणुका मातेचंच एक रूप आहे असं देखील अनेक दाखल्यांमध्ये सांगण्यात आलंय. काही ठिकाणी असलेल्या सातेरी मंदिराचा इतिहास हा अजूनही अज्ञात आहे, पण या आदिशक्तीबद्दल लोकांमध्ये नितांत श्रद्धा आहे. सातेरी देवीचा उत्सवही साजरा केला जातो. हा उत्सव अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कालावधीमध्ये होतो. नवरात्रीत या आदिशक्तीची मनोभावे पूजा केली जाते. असे हे जागृत देवस्थान भाविकांनी नेहमीच गजबजलेले असते.